झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद। नमस्कार, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहत आहात झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद चॅनलच्या 10 ठळक परिसरातील घडामोडी। पावसाने उघडीप दिल्यामुळे 2.5 ते 3 लाख हेक्टरवर शेतकरी यांनी पूर्ण केली पेरणी। अनेकांनी शेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे जमीन पडीक ठेवण्याचा घेतला निर्णय। सरकारच्या जिल्हा प्रशासकीय इमारतीमध्ये अनेक गाळे आहेत कुलूपबंद, तरीही अनेक सरकारी कार्यालये आहेत किरायाच्या जागेत। यामुळे होतंय नाहक शासनाच्या तिजोरीवर आर्थिक बोजाचा दंड। टेक्निकल टेक्सटाईल पार्कच्या रूपामध्ये उद्योगधंद्यात येईल उभारी। कौडगाव MIDC परिसरात आघाडीच्या कंपन्या व परदेशी कंपन्या यांनी गुंतवणुकीस केली तयारी। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती। वन विभागात स्थानिक कामगारांना डावलून बाहेरील कामगारांना दिली जाते काम। 19 जुलै रोजी हरित क्रांती वृक्ष लागवड कामातील खड्डे खणण्याचे काम स्थानिक कामगारांना देण्याची स्थानिक कामगारांची मागणी। उस्मानाबाद, धाराशिव शहरात व जिल्ह्यात छेडछाड वाढली। वाशी येथील विवाहितेची आत्महत्या, एकावर गुन्हा दाखल। तसेच शहरात महाविद्यालयीन व मुख्य चौकामध्ये मार्शल आर्ट्सची व्यवस्था करण्यात यावी व शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेत गस्त वाढविणे आहे गरजेचे। उस्मानाबाद, धाराशिव येथे तुळजाभवानी स्टेडियमवर जिल्हाधिकारी व इतर अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रीय योगा दिनानिमित्त योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ कार्यक्रम संपन्न। अखिल भारतीय सफाई मजूर काँग्रेस संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मेसा जानराव यांची निवड। रेशन कार्ड EKYCची मुदत 30 जूनपर्यंत वाढवली असून कार्डधारकांनी तात्काळ EKYC करून घ्यावी, अन्यथा राशन कार्ड होणार रद्द। कार्डधारकांनी तात्काळ धान्य दुकानात संपर्क साधून EKYC करून घेण्याचे आवाहन। धाराशिव जुना बस डेपो येथे तिरट जुगाराच्या अड्ड्यावर धाड, एका महिलेसह 7 जणांवर गुन्हा नोंद, 7,010 रुपये केले जप्त। मोटार वाहतूक कायदा नियमभंग प्रकरणी शहरात 2,73,000 रुपयाचा वाहतूक पोलिसांनी केला वसूल दंड। या होत्या उस्मानाबाद, धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। तसेच झुंजार SC37 न्यूज ब्लॉग फॉलो करायलाही विसरू नका। धन्यवाद।